त्याचबरोबर देसाईचे आमचे किरणजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि किरणजी म्हात्रे साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। सन्माननीय नक्कीच कृष्णा पावशे आणि प्रभाकरजी गायकवाड साहेब देखील उपस्थित आहेत। दोन्ही मान्यवरांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत। प्रभाकरजी मडवी साहेब असतील आणि त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करणार आहोत। कृष्णाजी पावशे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करतोय, कारण की आपण पाहिले गेलं तर सर्व हा मित्र परिवार आणि तो त्यांना या ठिकाणी आपण पाहिले तर बाबूशेठ पाटील चषकाला खऱ्या अर्थानं भेट देण्यासाठी उपस्थित राहिले, त्या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय। नक्कीच आदरणीय कृष्णा पावशे साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय। किरणदादा पावशे केके यांचे ते बंधू आहेत आणि आई गावदेवी चषकाचे आयोजक देखील आहेत। प्रभाकरजी मडवी साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करतो या स्पर्धेला अमूल्य वेळ दिल्याबद्दल, या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल। आणि वळी आपण सामना सुरू होतोय। जगदंब वाकलन विपक्ष स्वर्गीय राकेश मात्र प्रतिष्ठान सोनारपाडा संघामध्ये लढत असेल आणि मॅच सुरू होईल। ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत रोशन संते। थँक्यू। नक्कीच सामना आपण सुरू करूया। ईश्वरी 11 RM सोनारपाडा आणि जगदंब वाकलन बी या दोन टीम मध्ये नितीन फुलोरे पुरस्कृत हा संघ आपण पाहणार आहोत। ईश्वरी 11 RM सोनारपाडा आणि त्यांना फाईट करणार आहे जगदंब वाकलन बी। सोमनाथ गायकर यांचा संघ इन ॲक्शन मध्ये असेल। जगदंब वाकलन बी आणि योगेश पाटील, अमोल पाटील, रिद्धेश पाटील, अमर ठाकूर इन ॲक्शन मध्ये असतील। नक्कीच आमच्या सोबत सोनू बांगर आहेत। काल नक्कीच अमर ठाकूर यांना आपण पाहिलं भूमी 11 कुंदे कल्याण तालुका हाप मधून खेळताना। नक्कीच भगवा चषकामध्ये सोनू बांगर तुमच्या माहितीसाठी भूषणदादा रोहणे पुरस्कृत तो संघ होता आणि त्या टीम मध्ये अमर ठाकूर यांना आपण पाहिलं खेळताना। भगवा चषकामध्ये तालुका हाप मधून चांगली गोलंदाजी त्यांनी कालच्या रात्रीमध्ये केली आहे। यस आपण सामना सुरू करूया। योगेश पाटील आणि आर्यन ठाकूर ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्क वरती शिवदास गायकर। पहिला चेंडू वेल लेफ्ट केलाय, सोडून दिला चेंडूला आणि येत्या डॉट बॉल। योगेश पाटील भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि ओळख आहे योगेश पाटीलच्या नावाने हा संघ ओळखला जातो। ईश्वरी 11 RM 11 सोनारपाडा टीमला। नक्कीच पंचांनी डेट चेंडू घोषित केलेला आहे। बॅक ऑफ द हँड नक्कीच हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता शिवदास गायकर यांचा आणि डेड बॉल येतोय। योगेश पाटील यावेळेस बॅक टू द बॉलर खेळतायत आणि चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत। फिल्डर बिपिन पाटील होते। मिळते एक धावे चेंडूवरती आणि
या एका धावेने श्री गणेश होते. सोनू बांगर तुमच्या माहितीसाठी ऑल इंडिया ओपन 40+ प्रीमियर लीग मध्ये योगेश पाटीलने खूप चांगली कामगिरी केली होती. सुपर 6 मध्ये तो संघ पराभूत झाला अथवा मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होते योगेश पाटील. गोलंदाज शिवदास पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू फक्त दिशा दिली आहे. चुकीला माफी नाहीये. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. मांदेवाली आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. स्विच हिट इनफिल्डच्या वरून बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार आर्यन ठाकूरच्या बॅटमधून. आदरणीय बाबूशेठ पाटील यांचा हा मित्र परिवार आहे आपल्या व्यासपीठावरती. प्रशांतदादा पाटील, साजनदादा पावशे, मनोजदादा गायकवाड, किरणदादा म्हात्रे आणि कृष्णादादा पावशे हा संपूर्ण मित्र परिवार त्यांचे इथे उपस्थित आहे. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. जागावरली स्ट्रोक साठी भरपूर शफल झाले. क्षेत्र निवडलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग चालाय. हा तिसरा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 13. सुरुवात दमदार केली. चौफेर फटकेबाजी मिस्टर 360. क्या बात है. इन्स अँड आउटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग चालाय. हा चौथा चौकार. सोमनाथ गायकर येत आहेत ज्याच्या नावाने जगदंब वाकलन बी या टीमची ओळख आहे. एक चांगलं बॅटल आपण पाहू शकाल. बेस्ट वर्सेस बेस्ट. योगेश पाटील टू सोमनाथ गायकर. हे बॅटल या षटकामध्ये ड्राईव्ह केलाय. सॉफ्टने खेळत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. सेन्सिबल बॅटिंग योगेश पाटील करतायत कारण की योगेश पाटीलला माहिती आहे आर्यन ठाकूर खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्याला तो स्ट्राइक देतोय. सलग 4 चौकार लगावलेत सोनू बांगर आणि 4ही चौकार नक्कीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. पहिला चौकार आपण पाहिला लॉंग लेगला. दुसरा चौकार स्विच हिटच्या माध्यमातून. तिसरा चौकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि चौथा चौकार डीप एक्स्ट्रा कव्हरला. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. यावेळी चांगला स्ट्रोक डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर सीमा रेषेवरती. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. सोमनाथ गायकर संघनायक आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय हरीश भाणे साहेब आणि बाळरामजी भाणे साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय बाबूशेठ पाटील चषकामध्ये झेल ड्रॉप झालाय.
कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळतंय. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल साईनाथ गायकर आहेत, थोडेसे नाराज आहेत ते म्हणजेच सोमनाथ गायकर साईनाथ गायकर वरती, कारण की योगेश पाटीलचा हा झेल ड्रॉप केलाय. स्विच हिट, झेल सोडलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती योगेश पाटील नावाचा तडाखा आपण पाहिला, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. झेल महागात पडतोय. जगदंब वाकलन बी या टीमला बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार योगेश पाटीलच्या बॅटमधून. योगेश पाटील जो संघ खेळतोय ईश्वरी 11 या नावाने, नितीन फुलोरे खोनी पुरस्कृत. डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ईश्वरी 11 RM 11 सोनारपाडा या टीमची बिनबाद 28. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती साजनदादा पावशे होते, प्रशांतदादा पाटील होते, मनोजदादा गायकवाड होते, किरणजी म्हात्रे, कृष्णदादा पावशे होते. ते आपल्यापासून रजा घेत आहेत कारण की भरपूर बिझी शेड्यूल आहे, त्यांना देखील अनेक कार्यक्रमांसाठी जायचं आहे, त्यामुळे त्यांना देखील आपण देऊया पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय हरेश भाणे साहेब आणि बाळरामजी भाणे साहेब उपस्थित आहेत. यावेळेस प्रचंड वेग आपण पाहिला आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळते अवांतर धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे जाईल 29. गोलंदाजी मार्क वरती मयुरेश आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. योगेश पाटील स्ट्राइक इनला आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं आणि आलाय हा डॉट बॉल. पहिला चेंडू तेजस भोईर प्रचंड वेगाने हाताळला होता आणि या चेंडूवरती व्हेरिएशन येतो. हा डॉट बॉल योगेश पाटीलला शांत ठेवलाय. यावेळेस ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हँडने खेळतायत. नक्कीच डीप मध्ये स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव, धावसंख्या 1 पुढे जाईल 30 धावा धावफलकावरती. या पुढील सामना असेल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना बेतवडे बी विपक्ष मोठा गाव या 2 टीम मध्ये. दीपक यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. खऱ्या अर्थाने ते घारिवली गावचे भाचे देखील आहेत. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि दिशेपासून भरकटतायत. दिशाहीन हा चेंडू आणि पंचांनी दंडित केलेला आहे. वाईट बॉल, धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावरती. भूषण आणि कल्पेश खूप चांगलं गुणलेखन करतायत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे. परफेक्ट यॉर्कर, धावाची संधी, विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आर्यन ठाकूर बॅक टू द पवेलियन लागतोय हा पहिला मोठा धक्का.
अमोल पाटील येत आहेत. सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे. अमोल पाटील येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. नितीन फुलोरे पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये आहे. ईश्वरी 11 RM11 सोनारपाडा संघ. यावेळी ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. डीप मध्ये सोमनाथ गायकर आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. डायरेक्ट हिट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या एकने पुढे जाईल 32. 32 धावा धावफलकावरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय समीर पावशे साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बाबूशेठ पाटील चषकाचं आयोजन आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय प्रजेश उर्फ बाबूशेठ पाटील साहेबांचा हा संपूर्ण मित्र परिवार आहे आणि तो मित्र परिवार आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून येतोय नक्कीच या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी. ऑन साइडला बिग हिट. मी आधीच म्हटलं होतं सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाचा परिचय दिलाय. वाकलन बी टीमच्या गोलंदाज मयुरेशला लगावलाय षटकार. व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 12 मॅनना विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचा आहे. टॅप करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय गली क्षेत्रामध्ये आणि मिळते फक्त एकच धाव आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. पहिल्या 3 षटकांमध्ये ईश्वरी 11 RM11 सोनारपाडा या टीमने. सोनारपाडाने वाकलन बी या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. 4थ्या षटकामध्ये सोमनाथ गायकर येत आहेत. स्वतः संघनायक येतोय या 4थ्या षटकामध्ये सोमनाथ गायकर. लाऊड अपील फिंगर अप. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. सिक्सर किंग अमोल पाटील बॅक टू द पवेलियन. बेतवडे बी आणि मोठा गाव या पुढील सामना असेल. वाईड यॉर्करचा वापर केलाय आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4 बाद
57 आणि 58 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे ईश्वरी 11 RM11 सोनारपाडा या टीमने जगदंब वाकलन बी या टीम समोर 30 चेंडू आणि बनवायच्या धावा 58 या मॅच मध्ये. आपण टॉस करूया. विनंती असेल बेतवडे बी आणि मोठा गाव या दोन संघांमध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. हॅलो. तर विनंती असेल साठी या प्रवीण तांडेल या पण लवकरात लवकर या. बेतवडे बी या टीमचे कॅप्टन थोडंसं लवकर या. पाहुणे मोठा गाव टीमचे कॅप्टन आपण देखील या. मोठा गाव संघाची संगनायक आपण देखील या टॉससाठी. जास्त विलंब आपण करू नका. मोठा गाव टीमचे कॅप्टन मोठा गाव टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. आपल्या व्यासपीठावरती सुजित दादा नलावडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. वीरनाथ थोडंसं लवकर या. वीरनाथ म्हात्रे येत आहेत मोठा गाव टीमचे कॅप्टन. दुसऱ्या बाजूला बेतवडे बी या संघाचे संघनायक प्रवीण तांडेल येत आहेत. चला मोठा गाव टीमचे कॅप्टन वीरनाथ येत आहेत टॉससाठी आणि दादा इथे उपस्थित आहेत. स्पेशल कॉईन आहे वीरनाथ आपण या. एका बाजूला बाबूशेठ पाटील चषक आणि दुसऱ्या बाजूला प्रिशा 11 जय हनुमान आडिवली हा स्पेशल कॉईन आहे. आणि सुजित दादा नलावडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. बाबूशेठ पाटील चषक हे कॉलिंग आहे आणि आलंय बाबूशेठ पाटील चषक. साहेबांना विनंती असेल दादा आपण स्थानपन्न व्हायचं आहे. प्रवीण टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? 5 षटकांचा सामना आहे. समोर मोठा गाव संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? 5 षटकांच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? बघूया. कमीत कमी रनात रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आदरणीय श्री प्रजेश उर्फ बाबूशेठ पाटील साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खूप छान म्हणजे आहे स्पर्धा आणि आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद आणि नेहमी आम्हाला एंट्री भेटते इथे त्याबद्दल धन्यवाद. ते नक्की शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. वीरनाथ आमच्या सोबत आहेत. टॉस गमावलाय. प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच करणार होतो. मनासारखं झालेलं आहे. बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 60-65 रन करण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगलं हे मैदान आहे आणि तेवढीच चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय ज्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक देखील आहे. स्पर्धा खूप चांगली आहे. आम्ही नेहमी खेळतो इथे. काही प्रश्न नाही. डाऊट नाही. तर नक्कीच शुभेच्छा असतील. टॉस जिंकलेला आहे या पुढीलच्या सामन्यामध्ये बेतवडे बी या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण आणि मोठा गाव या टीमला इन्व्हाइट केलेलं आहे ते म्हणजेच बॅटिंग करण्यासाठी. काही पाहुणे इथे उपस्थित आहेत. आदरणीय प्रजेश उर्फ बाबूशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचे इथे सन्मान देखील करूया. आदरणीय हरेश भाणे साहेब इथे उपस्थित आहेत. आदरणीय हरेश भाणे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक प्रजेश उर्फ बाबूशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हरेश भाणे साहेबांचे इथे सन्मान करूया. 58 धाव बनवायचे आहेत. सामना देखील सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन आपण हरीश भाणे साहेबांचे इथे सन्मान करूया. आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय बाबूशेठ पाटील यांचे शुभ हस्ते. त्यानंतर बाळरामजी भाणे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय बाळरामजी भाणे साहेब इथे उपस्थित आहेत. गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख आहे आणि बाबूशेठ पाटील साहेबांचे शुभ हस्ते त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांची ही प्रतिमा आहे, ही गोड आठवण आहे या स्पर्धेची. त्यानंतर आदरणीय समीर पावशे साहेब देखील उपस्थित आहेत आणि समीर पावशे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करूया समीर पावशे यांना. त्यानंतर इथे आपण विशेष सन्मान करूया ज्यांची 3 दिवस आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ते म्हणजेच दिलदार मनाचा राजा माणूस आदरणीय सुजितदादा नलावडे साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून दादांची ओळख आहे आणि दादांचे इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शॉल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ही गोड प्रतिमा देऊन आपण दादांचा इथे सन्मान करूया. त्यानंतर अजित दादा देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. दादांचा नक्कीच मनापासून मी आभार मानेन. नक्कीच आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी. त्यानंतर अजित दादा यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. येस ओ टू कॉम्बॉक्स सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू सो मच रोशन संते. जमलेल्या सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा मनपूर्वक स्वागत करूया. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते बाबूशेठ पाटील चषक 2025चं पर्व या ठिकाणी सुरू आहे आणि मॅच देखील भरपूर मोठा. एका बाजूला सोनारपाडा तर दुसऱ्या बाजूला वाकळण जगदंब वाकळण संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर त्यांची अगेन फाईट करतो स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा संघ. प्रथम बॅटिंग केली टीम सोनारपाडा संघाने आणि बॅटिंग करत असताना एकूण धावसंख्या बनवल्या स्कोरबोर्डवरती 5 षटकांची लढत आहे. 57 धावा बनवल्या 4 गड्याच्या मोबदल्यात. 58चं टार्गेट होतं आणि टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानावरती उतरली. त्यानंतर आपण पाहिलं सोमनाथ होते आणि गुरुदास पाहायला मिळाले, तर सोमनाथ रनआउटच्या स्वरूपानं बाद झाले आणि एक षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. प्रथमचं पहिलं षटक होतं आणि पहिल्या षटकामध्ये त्याने इम्प्रेस केलंय. 8 धावा खर्च केल्या आणि एकूण एक रनआउटची विकेट देखील त्याच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अजूनही मॅचमध्ये जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 50 धावेची गरज असेल. दोन्ही संघामध्ये मोठमोठे खेळाडू पाहायला मिळतील. दोन्ही संघ एका ताकदीच्या संघात तुल्यवान संघ आहेत, त्यामुळे लढत देखील फार चांगल्या पद्धतीनं आमच्या प्रेक्षक वर्गाला एन्जॉय करता येईल या मैदानाच्या आतमध्ये. दुसरा षटक पॉवर प्लेचं गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्गवरती अमर ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांना आम्ही बाहुबली म्हणून देखील नेहमीच उपमा दिली गेली. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो दोन्ही फॉर्मॅटमध्ये नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये फार चांगली कामगिरी राहिली आहे अमर ठाकूरची. तो समोर येतोय गोलंदाजी मार्गवरती दुसऱ्या षटकामध्ये. यस, कालच्या दिवसामध्ये नक्कीच तालुका याच्यामध्ये आपण पाहिलं भगवा चषकामध्ये नक्कीच अमर ठाकूरला ओपन टेनिस क्रिकेट खेळताना आपण पाहिलं. भूषणदादा रोहणे पुरस्कृत संघ कुंदे संघामध्ये नक्कीच अमर ठाकूरला आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं. सध्या तरी नक्कीच आता ग्रामीण टेनिस क्रिकेट गावाच्या नावासाठी खेळत असताना अमर तयार. मागे खेळतायत, फटका छान आहे, ताकद नाहीये फटक्यामध्ये परंतु नजाकत जरूर आहे. गॅप मधून चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर
निकेशच्या बॅटमधनं पहिला चौकार. सर्किल 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 58चा पाठलाग करतो या मॅच मध्ये टीम जगदंब वाकळण संघ. पुन्हा एकदा सज्ज होता अमर गोलंदाजी मार्क वरती. ऑफसाईड मध्ये एक खेळाडू लॉंग ऑफ रिझनला आणि ऑनसाईड मध्ये 2 खेळाडू असतील मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिझनला आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. थोडासा फक्त दिशा द्यायची होती शॉर्ट पॉइंटला, परंतु इथून व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. डायरेक्टीचा देखील प्रयत्न केला अमरनं. धाव कंप्लीट झाली. 1 धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 13 धावा फलकावरती. चला बॅट घेऊन जायचे. 12th मॅन जाणार. बॅट घेऊन जायची असेल तर 12th मॅन जाईल सोमनाथ. 12वा खेळाडू जाईल. हे पहिल्या दिवसापासून नियम आहेत, त्यामुळे तुम्हाला ते फॉलो करावे लागतील. कडक आणि शिस्तबद्ध स्पर्धा आहे. सर्वांसाठी सेमच नियम आहेत. कालच्या दिवसामध्ये देखील बॅट हवी असली तर 12th मॅनच मैदानाच्या आतमध्ये जात होते. निशांत या नावाची जर्सी प्रदान केली त्यांच्या 12th मॅन आणि तो जातो मैदानाच्या आतमध्ये. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. नक्की 4 दिवस चालणारा क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा कुंभमेळा उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तब्बल 144 वर्षांनी महाकुंभमेळा देखील सध्या तरी सुरू झालाय. अनेक सारे भावी भक्त नागा स्वामी त्या ठिकाणी पोहोचले गेले. प्रयागराज येथे सर्व नक्कीच भावी भक्त देखील पोहोचत आहेत. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अमर सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म राऊंड द विकेट नासी. स्ट्राईक केला फलंदाज निकेश ऑन स्ट्राईक. फुलटॉस चेंडू ऑन साइडला लॉफ केला. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित असतील आणि एक धाव इथे कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करतोय गुरुदास, परंतु फेकी चांगली आहे. परफेक्ट फेकी ऑन द स्टंप. कांद्याचा योग्य तो वापर केला आणि इथून एकच धाव कंप्लीट झाली. धावसंख्या पोहोचली ती फलकावरती 14 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये देखील प्रथमनं इम्प्रेस केलं. 7 धावा खर्च केला आणि या षटकाची सुरुवात जरी चौकारावर झाली तरी देखील पुढच्या चेंडूवरती कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी गोलंदाज अमर ठाकूर. धावसंख्या 14 आहे. शपळून खेळण्याचा प्रयत्न, मागे खेळायचं होतं, पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयास. डायरेक्ट हिट झालं नाहीये. थोडीशी रिस्क पाहायला मिळाली आणि धाव कंप्लीट झाली. 1 धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 15 धावा फलकावरती. षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. एकूण 6 धावा खर्च होते त्या षटकामध्ये. अमरचं कौतुक करेल ज्या प्रकारे त्यानं चौकार आल्यानंतर फार चांगलं कमबॅक केलं. निकेश स्ट्रायकेला पुन्हा एकदा मोठ्या फटक्याची गरज आहे. पॉवर पे सध्या तरी सुरू आहे आणि मोठे फटके जास्त येत नाहीयेत. राऊंड द विकेट. लाईन पाहावी लागेल यावेळेस मात्र यस पंच सांगतायत आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या अतिरिक्त धावेने पुढे सरकेल. 16 या आकड्यावरती पोहोचेल. भूषण भाने आणि कल्पेश भाने आमच्यासोबत जॉईन असतील. खूप चांगला अपडेट आमच्यापर्यंत ते पोहोचवतात आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट देखील केली जाते. फुलटॉस होता. फायदा उचलू शकत नाहीये, परंतु यस खेळाडू नाहीये आणि आला या बॉलवरती चौकार. असं वाटलं होतं की नक्कीच चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेला थोडासा स्लो जाईल आणि खेळाडू देखील फार दूरवर होते आणि हा चौकार आलाय निकेशच्या बॅटमधला. डीजे चौकाराने पुढे सरकली. 20 या आकड्यावरती. जगदंब वाकळण. स्विच हिट खेळण्याचं होतं. रिव्हर्स अटेंड केला. दुधारी तलवार सक्षम ठरत नाहीये. शेवटचा चेंडू येतो डॉट. 2 षटक कंप्लीट. पॉवर पे समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जगदंब वाकळण संघाची 20 या आकड्यावरती. मॅचचं समीकरण येणाऱ्या 18 चेंडू आणि आता गरज आहे 38 धावेची. यस डीजे.
थँक्यू सो मच. चला फिल्डिंग लावून घ्यायची आणि मान्यवर या ठिकाणी आमच्यापासून रजा घेत असताना सर्व मान्यवरांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. बाबूशेठ पाटील चषकाला सध्या तरी आपण पाहिले गेले अनेक सारे मान्यवर भेट देत आहेत आणि आता जे मान्यवर उपस्थित राहिले होते त्या सर्व मान्यवरांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया स्पर्धेला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि भेट दिल्याबद्दल. 12 चेंडूचा खेळ समाप्त. सुजितजी नरवडे साहेब आपल्याला पाहायला मिळाले, व्यासपीठावरती उपस्थित राहिले होते आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडू अद्याप शिल्लक. मॅच मध्ये उरत 38 धावा. सामना अजूनही बॅलन्स संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. करण पहिला चेंडू स्विच रिव्हर्स करतो. फटका छान आहे स्क्वेअर लेगला, परंतु खेळाडू पोहोचतील. चेंडू थोडासा स्लो झालाय आणि जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. प्रॉपरली बॅटवरती आला नाही चेंडू आणि तदमुळे चेंडू स्लो राहिला. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. समीकरण 17 चेंडू आणि आता गरज आहे 36 धावेची. पॉवर प्ले देखील समाप्त झालं. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं पूर्णपणे. चांगला चेंडू यॉर्करचा प्रयास. हलक्याच्या हाताने ड्राईव्ह करायचं होतं परंतु ऑनसाइडला चेंडू येतोय आणि एकच धावे ती मिळेल. धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावरती. या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे करणच्या माध्यमातून. चेंडू शिल्लक असेल आता ओव्हर आपण पाहिले गेलं तर तब्बल 16 आणि गरज मॅच मध्ये 35 धावेची. मागचा मॅच फार चांगला रंगला. LNT कोणी बी विपक्ष SSCC खांबाळपाडा या संघामध्ये सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा फार कमी होत्या परंतु तिसऱ्या षटकामध्ये 22 धावा कुठल्या गेल्या आणि मॅच मध्ये नक्कीच कमबॅक झाला आणि सामना अंतिम ओव्हर मध्ये जिंकला टीम LNT कोणी बी संघानं. अराउंड द विकेट लॉफ केलाय. फटका छान आहे परंतु खेळाडू उपस्थित आणि टिपलाय जेल मिड विकेट रिजनला. लागतोय टीम जगदंबा वाकलन संघाला. दुसरा धक्का. फलंदाज निकेश बॅक टू द डगआउट. ऑन साइडला नक्कीच पुल करायचा होता. मोठा फटका खेळायचा होता परंतु फटका फसतो मिड विकेटला. खूप चांगला झेल कॅरी केला. क्षेत्ररक्षक होते प्रथमेश साडेकर होते आणि त्यानं हा झेल कॅरी केला. विकेटचं पतन. तिसऱ्या षटकामध्ये मिळते सफलता गोलंदाज करणला आणि लागतो दुसरा धक्का जगदंबा वाकलन संघाला. संघर्ष करते. धावा येत नाहीयेत. मोठे फटके येत नाहीयेत. मागच्या षटकामध्ये 2 चौकार. त्या अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये फक्त एकच चौकार आणि तिसरं षटक एक टर्निंग पॉईंट असेल. या षटकामध्ये धावांचा वेग वाढवणं फार गरजेचं आहे आणि पुन्हा आता धावसंख्या थांबली. स्कोरबोर्ड वरती आपण पाहिलं गेलं तर 23 माफ करा. फुलटॉस. फटका छान आहे आणि धावा देखील मिळतील चांगल्या. चेंडू वाईड स्ट्रॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर. षटकार. थँक्यू टीम. क्रिकेट मधील सर्वात खराब चेंडू ज्याला म्हटलं जातं फुलटॉस बॉल त्याचा वापर केला आणि त्या बॉलवरती योग्य ती धावसंख्या उभी केली आहे. फलंदाज शिवदास षटका ठोकल्या आल्या. 29 धावा फलकावरती. अजून 29 ची गरज आहे. मॅच बॅलन्स. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित. विकेटचा पतन. नाराज होतोय मैदानाच्या आतमध्ये शिवदास कारण की धाव घेण्याच्या अगोदरच या ठिकाणी सुरुवातीला पाहिलं होतं की शिवदास की ही धाव नाहीये. एक्झॅक्ट फार चेंडू वेगाने शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरच्या हातामध्ये गेला होता आणि दुसऱ्या बाजूने स्ट्राइक सोडली गुरुदासनं परंतु आता विकेट गमावली आहे. फलंदाज शिवदास बॅक टू द डगआउट. ही विकेट फार महत्वाची होती आणि ती गमावली नक्कीच जगदंबा वाकलन संघानं. षटकार ज्या फलंदाजांना ठोकला तो रनआउटच्या स्वरूपानं बाद झाला. अर्ध्या पल्ल्यापर्यंत पोहोचला जगदंबा वाकलन संघ. अजून विजयासाठी
अर्धा पल्ला गाठायचा 29 धावा फलकावरती. अजूनही 13 चेंडू 29 ची गरज. ओव्हर द विकेट. फुलटॉस फटका छान आहे परंतु खेळाडू उपस्थित आणि प्रयत्न केले परंतु बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. कव्हर सीमारेखा बाहेर आलाय. अंतिम बॉल वरती चौकार. मॅच बॅलन्स सामन्यामध्ये उरल्यात एकूण आता 12 चेंडू. विजयासाठी गरज असेल ती 25 धावेची, कारण की टीमची धावसंख्या पोहोचली आहे. जगदंब वाकलन टीम 3 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा फलकावरती. डीजे आपण बॉलिंग कार्ड वरती. पहिलं षटक प्रथमचं फार चांगलं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7च धावा होत्या, 8 धावा होत्या एकूण आपण पाहिलं. आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अमर आले. अमरच्या षटकामध्ये 12 धावा आल्या. करणचं षटक सुरुवातीचे 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा आणि नंतरच्या 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. टोटल त्याने एकूण 13 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. एक विकेट देखील रनआउटची मिळाली ती शिवदासची. आता 12 चेंडू विजयासाठी 25 ची गरज आहे. चौथं षटक गोलंदाज येईल गोलंदाजी मार्क वरती. सेकंड स्पेल गोलंदाज येतात अमर ठाकूर. टेनिस क्रिकेट विश्वातील एक भलं मोठं नाव आहे. दुसऱ्या बाजूला नवीन खेळाडू पोहोचलाय तो साईनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. साईनाथला देखील साथ द्यावी लागेल गुरुदासची. गुरुदास देखील एक चांगला खेळाडू आहे. दोघांमध्ये क्षमता फार आहे मोठे फटके मारण्याची, परंतु आता इथून डोक्याचा वापर करून खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे गेम प्लॅनिंग असेल तिसऱ्या षटका चौथ्या षटकामध्ये टीम स्वर्गीय राकेश मात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा टीमच्या माध्यमातून. भेतवडे संघाचे अतिशय घातक फलंदाज कपिल पाटील यांचं देखील आगमन झालंय. कल्पेश भाणे यांचे ते अत्यंत जवळचे मित्र आहेत, त्याचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल आणि 25 ची गरज. गोलंदाज तयार अमर ठाकूर. राईट आर्म ऑफ द विकेट. लोवर फुल टॉस लॉफ केलाय. खेळाडू उपस्थित आहेत लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट होते. फेकी त्वरित येते. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरके 34. 34 धावा फलकावरती. मॅचचं इक्वेशन समीकरण 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि आता 24 धावेची गरज आहे. भरपूर चांगला सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही संघाच्या माध्यमातून. विकेट कॅरी करणं महत्वाचं असेल सोनारपाडा टीमसाठी. दुसऱ्या बाजूला वाकलन संघासाठी मोठे फटकेची गरज आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉंग लेगला खेळाडू उपस्थित. फुलटॉस चेंडू होता परंतु फायदा उचलू शकले नाहीयेत फलंदाज आणि इथून 1 धाव मिळते. यस पंच सांगतायत. बॅट्समॅनने रिव्ह्यू घेतलाय. भीमर साठी नक्की चेक केले जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. कारण की एक चेंडू आणि एक धाव फार महत्वाचे या क्रिकेटच्या सत्रामध्ये. आणि चला फेअर डिलिव्हरी असेल. नो बॉल नाहीये. एकच धाव इथे मिळेल विजयासाठी. आता समीकरण 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि गरज आहे मॅच मध्ये त्या 23 धावेची. एकाच 2 मोठे फटके मारावे लागतील परंतु समोर तेवढा ताकदीचा गोलंदाज आहे अमर ठाकूर. विसरून चालणार नाहीये. फुल टॉस लॉप केलाय. पुन्हा एकदा फायदा उचलता आला नाहीये. लॉंग ऑफला फटका फसलाय. संध्या वारंवार आल्या टीम जगदंब वाकलन संघासाठी परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. चौथी विकेट मैदानाच्या बाहेर.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला खेळतात. मिड विकेटचा खेळाडू फार वेगाने आलाय. लॉंगॉनचा खेळाडू देखील आणि एकाच ऍक्शननं चेंडूला उचललाय, फेकलाय, परंतु धावा कंप्लीट होत आहेत 2 आणि 2 ने धावफलक पुढे सरकेल. फलकावरती एकूण स्कोर पाहायला मिळतोय तो 37 धावा धावफलकावरती. सामन्याचं समीकरण 8 बॉल आता गरज आहे ती जिंकण्यासाठी 21 धावेची. एकूण चेंडू षटकातील झालेत. 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. धावा खर्च करतो 4. इकॉनॉमिकल षटक अमर ठाकूरचा. उडवला ऑन साइडला, फटका छान आहे. खेळाडू पोहोचतील का पाहिजे, पोहोचू शकत नाहीये. बॉल 1 बाउन्स, सीमा पार, आलाय चौकार. चार चेंडू 4 धावा होत्या. त्याच्या बॉलवरती चौकार आला आणि आता मॅच मध्ये थोडस कमबॅक झालंय जगदंब वाकलन संघाचा. 7 बॉल 17 धावेची गरज आहे. अंतिम चेंडू देखील फार महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. अमर तयार, समोर लॉफ केलाय. खेळाडू उपस्थित लॉंग ऑफ रिझनला पहिल्या टप्प्यावरती जज करतात. एक धाव कंप्लीट, फेकी येते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल, कारण की अंतिम 6 चेंडू आणि आता गरज आहे मॅच मध्ये विजयासाठी जगदंबा वाकलन संघाला 15 धावेची. डीजे वाकलन संघासाठी, कारण की टॉस वाकलन संघाने जिंकलाय. यस, विकेट जर पडली तर कंपल्सरी तुम्हाला 15 धावा बनवाव्या लागतील या सामन्यामध्ये. अंतिम षटक, निर्णायक षटक या मॅचचं. रिद्देश स्ट्रायकेला फलंदाज, गुरुदास ऑन स्ट्राइक्स, सलामीवीर. पहिला चेंडू जेंटल टच केली, फक्त दिशा दिली आहे. स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील, फेकी येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येतात. समीकरण बदललं. 5 बॉल आता गरज आहे टीम जगदंबा वाकलन संघाला जिंकण्यासाठी 13 धावेची. विकेट न गमावता 12 धावा देखील चालू शकतील. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूना सुरू आहे सध्या तरी. एका बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष करतायत तर दुसऱ्या बाजूला धावा बनवण्यासाठी संघर्ष करतायत टीम जगदंबा वाकलन टीमचे फलंदाज देखील. यशांच्या पाठीमागे आपण पाहतोय मास्टर माइंड योगेश यांना, आणि ते फटका बसलाय. स्वीप शॉट खेळायचं होतं परंतु चेंडू सरळ गोलंदाजीच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. कॉट अँड बॉल, फलंदाज बाद. 4 चेंडू विजयासाठी 13ची आता कंपल्सरी गरज. चार चेंडू विजयासाठी कंपल्सरी आता 13 धावेची गरज आहे. दुसऱ्या बाजूला कौतुक करेल, प्रशंसा करेल, सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाज रिद्देशच्या षटकाची. राईट आर्म द विकेट. चेंडू चांगला पडल्यानंतर अतिशय वेगाने आला. आडव्या बॅटनं खेळायचं होतं, संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. शिवदासची विकेट देखील फार महत्वाची होती. षटकारानं त्यांना आगाज केला होता, तो बाद झाला. तदनंतर सिंगल डबल आणि थोडेसे मोठे फटके जरूर आले, परंतु अंतिम मोमेंटला आता एकही सिनियर खेळाडू नाहीये. एज लागते, पाठीमागे खेळाडू उपस्थित. अमर डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल मिळेल
आता चेंडूंची संख्या शिल्लक आहे मॅच मध्ये उरल्यात 2 चेंडू आणि गरज आहे ती 12 धावेची. तर येस मोठा गावचे आमचे मिस्टर जीटीसी अर्थात जल्पेशजी भोईर यांचं देखील आगमन झाले आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण करूया. या मुख्य व्यासपीठावरती त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. जल्पेश भोईर आमचे या आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. बाबूशेठ पाटील चषकामध्ये पुल करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक आणि आता सामना झुकलाय पूर्णपणे टीम स्वर्गीय राकेश मात्र प्रतिष्ठान सोनारपाडा टीमच्या बाजूला, कारण की या षटकामध्ये मोठे फटकेबाजी झाली नाहीये आणि आता अंतिम 1 चेंडूचा खेळ शिल्लक, विजयासाठी 10 धावेची गरज आहे. चला एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती सोनारपाडा संघ आणि यस मॅच फिनिश. सामना जिंकल्या स्वर्गीय राकेश मात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा टीमनं. अभिनंदन टीमचा आणि हार्ड लक टीम जगदंबा वाकलन संघ. चला दोन्ही संघ लाईनअप करायचं, शेकहँड करायचं आणि त्यानंतरच मैदान सोडायचं आहे. आपण मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. या सामन्याचा सामनावीर भूषण आम्हाला माहिती देतील. मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर ज्याने एकूण 17 धावा ठोकल्या, त्यातून 4 चौकारांचा समावेश होता, तो आर्यन ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला आर्यन आपण लगेच मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी त्याला दिली जाईल. सन्माननीय बालारामजी भाणे साहेबांच्या शुभासे आपण देणार आहोत आर्यनला मॅन ऑफ द मॅच. हरीश भाणे आणि बलरामजी भाणे साहेबांच्या शुभासे आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आर्यन ठरलाय मॅन ऑफ द मॅच. हरीशजी भाणे आणि बलरामजी भाणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभासे देण्यात आपण मॅन ऑफ द मॅच ही ब्युटिफुल अशी ट्रॉफी ती आर्यनला उपयुक्त केली. 17 धावा त्याला ठोकल्या, 4 चौकार त्याच्यामध्ये समाविष्ट होते. तो आर्यन ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. अभिनंदन टीम सोनारपाडा आणि आर्यन. चला आमचे भावेश रसाळ यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. भावेश आपण या, कारण की कॅन्डिडेट फोटो त्यांच्या माध्यमातून नेहमीच काढले जातात. एडिटिंग देखील ते फार चांगली करतात. नेहमीच अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहिले. त्याचबरोबर एक चांगले व्यक्तिमत्व आहेत आमचे मित्र भावेश